आज आपण पोळींचा चिवडा करणार आहे। त्याच्यासाठी आपण कढईमध्ये पहिले तेल गरम करून घेऊ, थोडी त्याच्यात मोहरी टाकू आणि आता कांदा टाकूया। कांदा थोडा परतून घेऊ लालसर होईपर्यंत। आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया, त्याच्यानंतर कढीपत्ता, हळद, तिखट, 1 चमचा तिखट टाकायचं, 1 चमचा हळद टाकायची, 1 चमचा मीठ टाकलंय, चवीनुसार टाकलं आहे। हे सर्व परतवून घ्यायचं आणि आपण पोळींचा चिवडा हा पहिलेच बारीक करून ठेवला होता आणि हा आता टाकायचा। हे सर्व एकत्र करून घ्यायचं, एकजीव झालं पाहिजे, सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं छान। आणि आता हा चिवडा आपण 5 मिनिटं होऊ देणार आहे। 5 मिनिटात आपला चिवडा तयार होऊन जाईल। आता आपण 1 चमचा साखर टाकलेली आहे याच्यात आणि 1 लिंबाचा रस पिळलेला आहे। आता पुन्हा एकदा हे सर्व परतवून घ्यायचं। झालं आहे आपला पोळीचा चिवडा तयार। आता वरतून आपण याच्यावर कोथिंबीर टाकायची।